कशी किलो आहे भेंडी? भेंडी इकडे महाग आहे, जवळजवळ 6. मला वाटतं सगळ्यात महाग भाजी भेंडीच आहे इथे. भेंडी आणि कारली या दोन गोष्टी खूप महाग आहेत. Yes. आणि इथे भेंडीला ओकरा म्हणतात. ओकरा माहितीये की नाही? नाही ते मोठं आहे ना? काय प्राइस आहे त्याची? 2.25 पाऊंड 2.25 म्हणजे पाऊंड म्हणजे जवळ 300 रुपयाचं एक डाळी एक आहे ते. ओके, हे बरोबर आहे. खजुरापासून बनलेला गोड. ओ माय गॉड. मस्त गेला ना आजचा दिवस होऊन. हो असं मस्त आहे, खरोखर बरं वाटलं जरा. मला वाटतं बऱ्याच दिवसांनी आराम पण केला थोडा. आणि पण बरेच दिवस आपण काय महाराष्ट्रीयन पद्धतीचं खाल्लं नाही जेवण. हो ना यार, वाटतं असं म्हणजे काहीतरी टेम्पटिंग खावंसं, पण काय खायचं इकडे सगळं बाहेर मिळत पण नाही चांगल्या पद्धतीचं. तेच ना, इथे थोडी स्ट्रेट घरून आपण बनवून खाल्लं तर बनवायला पाहिजे ना काहीतरी. हा काहीतरी बनवायला पाहिजे ऍक्च्युली. काय बनवशील? काय बनवू शकतो तू, सांग चल, तुला काय खायचंय? मला असं वाटतं काहीतरी महाराष्ट्रीयन डिश खाली असते, थालीपीठ वगैरे किंवा अशी आळूवडी वगैरे काहीतरी, पुरणपोळी. अळूवडी इकडे काय नाही, पण पानं मिळाले पाहिजे अळूवडी बनवायला. ते बनवू शकतो आपण, बनवायला काय प्रॉब्लेम नाही, फक्त मेन तर पानाचं आहे आणि पानं इकडे मिळणार नाही अजिबात. मुश्किल आहे, मिळतील, शोधावं लागेल. आपण जाऊन बघूया का पानं मिळतात का. चालेल, अळूवडीचं फायनल करूया. हा अळूवडी बघूया, किंवा तू म्हणते जर नाही मिळालं दुसरा ऑप्शन कोथिंबीर वडी ठेवूया आपण. आपण एक काम करूया, आपण एशियन शॉपला जाऊया आणि मग डिसाईड करूया आपल्याला जसे इन्ग्रेडियंट मिळतात ना त्याचं डिसाईड करूया. काय म्हणतोस? चालेल चालेल, ते पण एक चांगलं आहे. आपल्याला जर तिकडे जे काय मिळेल ना त्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीचं काहीतरी. माझ्या डोक्यात एक आहे सरप्राईज, म्हणजे मी विचार करते किती डिश बनवूया, पण मी तुला आल्यावर सांगेन काय ते. ओके ठीक आहे, पण तू देशील बनवून, प्रॉमिस? बनवायला मी काय पण देईल माझ्या हाताला. माहितीये तू कधी मला नाही बोलत नाहीस आणि तू खूपच सुंदर बनवतोस, नो डाऊट. तर चल मग जाऊया, निघूया. चलो निघूया. हो. नमस्कार, मी मनस्वी आणि मी रोहन. आम्ही इंग्लंडला राहतो आणि इकडचे काही एक्सपिरियन्स आम्ही तुमचे. पैसे घेतलेस? हो मग पैसे नाहीतर पॉकेट विचारलं. मोबाईल, वॉलेट आणि चावी या 3 गोष्टी इकडे बाहेर एकतर मस्त आहेत आणि ते घ्यावे लागतात. तू सगळं घेतलंयस ना? मी तेरे भरोसे पे हूं पूरा. चला, तर तोंडाला खूप चव आमच्या दोघांच्या. तर आता आम्ही कधीपासून महाराष्ट्रीयन डिश काय खाली नव्हती, तर मग बघूया सामान काय होतं त्याच्यावरती काय डिश बनवायची ते ठरवतोय. आज आपल्याला असं काय वाटतंय काहीतरी महाराष्ट्रीयन डिश खावी असं? कारण का म्हणजे महाराष्ट्रीयन डिश, इथलं सध्या वातावरण आता युकेचं असं झालंय की इकडे गरमी चालू झाली आहे आणि ते थोडंसं म्हणजे आपल्या भारतातलं वातावरण वाटतं झालंय. तर असं वाटतं की तिथलीच काहीतरी डिश खावीशी, एखादी वस्तू जे जेवण नाही, जेवण तर आपण जेवणार, पण असं आपण म्हणतो संध्याकाळी फिरायला गेल्यावर आपण काहीतरी खाऊ, तशी टेम्पटेशन झालंय. त्यामुळे सांग तुला जे काय खायचं असेल ते. म्हणजे मला पण असंच वाटतंय की मस्त 21 डिग्री आहे, ऊन आहे चांगलं. असं आपण जसं गावी मे महिन्यात जातो सुट्टीमध्ये, हिरवीगार झाडं, त्याचा वारा, तसंच उन्हाळा, तर खूप मिस करतोय स्ट्रीट फूड. म्हणजे जे आपण इंडियात बनवतो, स्पेशली उन्हाळ्यात बनवतो, कैरीचं पण, शहाळी, तारगोळे. आता ते तर शक्य नाहीये ते खाणं, पण ऍटलिस्ट जे आपण घरी बनवून खाऊ शकतो ते तरी आपण बनवायचा प्रयत्न करूया. आणि थँक्यू, म्हणजे रोहन खूपच सुगरण आहे, बोलायला हरकत नाहीये. खूप छान छान बनवतो तो, असं नाही की नुसतं जेवण बनवतो, तो खूप छान पद्धतीचे स्नॅक्स पण बनवतो. आणि बघूया आज कुठलं स्नॅक्स बनवणार आहे. आणि तुम्हाला तर रेसिपी दाखवूच, पण अजून डिसाईड नाहीये काय रेसिपी बनवायची, तर बघूया. आपण जाऊया एशियन शॉपला
जिकडे एशियन शॉप म्हणजे जिकडे एशियन इन्ग्रेडियंट मिळतात, जे इंडियात वापरले जाणारे म्हणजे इन्ग्रेडियंट्स आहेत. मोस्टली हो त्या ठिकाणी मी हा, तर तिकडे सगळं काही मिळतं. हिंग पासून, पापड पासून, तांदूळ सगळं तुम्हाला दाखवतेच मी पुढे जाऊन. मी दाखवच तुम्हाला. आणि गर्दी नसेल तर बरं होईल की चांगल्या पद्धतीने दाखवायला मिळेल. गर्दी असेल तर थोडं ते डिस्टर्बन्स आहेच. येतो आम्हाला. हो, तर चला जाऊया. मी बसची वाट बघते, बस आले की जाऊ, चढू. आज आमच्या बसचा ड्रायव्हर कोण आहे माहितीये का, जिच्यावर आम्ही एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय इंस्टाग्रामवर आणि तो भारी व्हायरल झालाय. तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा जाऊन. आणि तीच बस ड्रायव्हर आज आमच्या बरोबर आहे. तर तिला थँक्यू बोलावं असं वाटतं की तुझ्यामुळे आमचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. दाखवते तुम्हाला उतरताना तिला. ओके, आणि तो व्हिडिओ तुम्ही तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा इंस्टाग्रामवर. थँक्यू. बाय. बोला, काय बोलायचं आहे? काय नाही. तर मग मी बघितलं मॅडम होत्या, त्या मॅडमने हे दिलेली होती. आम्ही विचारणार होतो पण आता गर्दी आहे त्यामुळे त्यांना वेळ पण नसतो तेवढा. सर्व्हिस आहे बिचारा, तर मग लगेच असं विचारू पण शकत नाही. थँक्यू. आता वेट बटन दाबले आपण. तिकडे पण रेड आहे अजून. तो जेव्हा ग्रीन होईल ना माणसाच्या चालण्यासाठी तेव्हा आपल्या इथून चालायचं. तो पण रस्ता क्लिअर असल्यावर पण जायचं नाहीये. आता रस्ता क्लिअर आहे तर तू क्रॉस नाही करू शकत. नाही करायचं का, ते तुला तिकडे रेड सिग्नल दिलेला आहे. हो. ओके. आपल्यासाठी पण रेड सिग्नल असतो, गाड्यांसाठी पण रेड असतो. जेव्हा दोघांना ग्रीन आणि रेड हे कॉम्बिनेशन क्रॉस होतं तेव्हा आपल्या म्हणजे जेव्हा इकडे ग्रीन होणार तेव्हा गाड्या आपल्यासाठी थांबणार. चला, ग्रीन झालेला आहे. हा चला. आणि गाड्या थांबलेल्या आहेत आपल्यासाठी. तसं इथे पण दाबायचं ना तसंच. हो, इथे पण तसंच करावं लागणार आपल्याला. आहे का इथे? पण तुला दिसणार कुठे? इथे येणार का? तिकडे येणार मागे. तिथे नाही. आता येईल तिकडे ग्रीन येणार बघ. तो बघ. पण क्रॉस करूया आपण. हा सुंदर स्मेल आहे यार. म्हणून खरोखर ती दिसतात पण एवढी सुंदर आणि स्मेल आहे ना. तिथपासून जवळजवळ एक 50 पावलं तिकडे आणि 50 पावलं पुढे असेल तो स्मेल. दरवळलेला असेल नुसता. मिरची कशी आहे? 7 पाऊंडला किलो. 7 पाऊंड किलो. मग तू अंदाजे भरतोय त्या बॅगेत. जेवढी वजन होईल ती मशीन वजन करणार त्याचं ऑटोमॅटिक आणि ती चार्ज करणार त्याप्रमाणे. बरोबर. हो. करी लिव्ह पण घेऊ ना. हा. कोथिंबीर घेतलीस ना? कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्या. कितीला आहे कोथिंबीर? कोथिंबीर आहे 70 पिन्सला आहे. 70 पिन्स. कढीपत्ता घेतलाय. कितीला आहे कढीपत्ता? कढीपत्ता 50 पिन्सला आहे. ओके. आता काय राहिलंय? भेंडी घेऊन ठेवायची.
ते शिराळी घेतली तरी चालेल, भेंडी घेतली तरी चालेल. कारली आहे. शिराळी घेतो. दोधी पण आहे बघ. कोलबी आहे घरी. आहे ना. दुधी आणि कोलबीचं कालवण करून छोटा दुधी घेतला. टोमॅटो घ्यायचे. हो, टोमॅटो पण घेऊन ठेवतो इथूनच आता. लिंबू पण घ्यायचं बघा आपल्याला. ते मोठं आहे ना. काय प्राइस आहे त्याची? 2.25 पाऊंड. 2.25 पाऊंड म्हणजे अंदाजे 300 रुपयाचं एक डाळिंब आहे. टोमॅटो तिकडून घेतो मी. हे टोमॅटो घ्यायचे तुला. 200 रुपये 2 पाऊंडला आहेत. जवळ 200 ते 250 रुपये आपल्या इथले बसतील इंडियातले. 200 रुपये किलो आहे बरोबर. हो, बस ना. वांग्याचे प्रकार तुम्ही बघू शकता. मोठं वांग आहे, लांबट वांग आहे, काटेरी वांग आहे, हिरवं आहे, पांढरं वांग आहे. हे काय आहे कोणी सांगेल का मला? बीटरूट आहे का? आणि कंदमुळं बघू शकता तुम्ही, किती प्रकारची कंदमुळं आहेत. रोहन, उद्या डब्यासाठी पण आपल्याला भाजी घ्यायची आहे. हो, आपलं सोमवार आहे ना, उद्या व्हेजच खायचं आपल्याला. काय करायचं आहे? एक काम कर ना, भेंडी घेतोस का? बरेच दिवस भेंडी नाही खाल्ली आहे. भेंडीच घेतो. कशी किलो आहे भेंडी? भेंडी इकडे महाग आहे. जवळजवळ 6. मला वाटतं सगळ्यात महाग भाजी भेंडीच आहे इथे. भेंडी आणि कारली या दोन गोष्टी खूप महाग आहेत. आणि इथे भेंडीला ओकरा म्हणतात. तुला माहितीये की नाही? नाही, ते नाही माहिती. ओकरा म्हणतात. लेडी फिंगर नाही बोलत इथे. हो, आपणच ओकरा. ठीक आहे, डन. काय फणसाच्या बिया पालाच्या भाजीत घालून खायचो आपण लहान असताना. आई बनवायची. कलिंगड किती मोठे आहेत बघ. नारळ कितीला आहे तो एक नारळ? 1 पाऊंड 20 पेस. म्हणजे जवळजवळ 150 रुपयाचा एक नारळ आहे ना का? हो. चिंच आहे ना ही? हो, हे पण चिंचच आहे. ही पण चिंच आहे झाडावरची, सालासकट आणि बियांसकट. आणि हे भोपळे. हा गूळ आहे. हो, असा होतो का? आणि हा खजूराचा गूळ आहे. ओके, बरोबर आहे. खजुरापासून बनलेला गूळ. ओ माय गॉड, मला नव्हतं माहिती. थँक्यू. चलो. फणस पण आहे. हो ना यार, फणस पण आहे. आणि हे खायचं पान राहून तुझ्या आवडीचं. हो ना, नाही घेतेस तू? घेऊ का? काय करू? हे ना, तुला आवडतं ना ते खायला जेवणानंतर? खातो. नको, राहू दे. का नको, आता नको, कारण सेकंड शिफ्ट चालू आहे, तर मग खायला संध्याकाळी मिळणार. ओके, तू मग लेट येतोस रात्री, मग तुला जेवल्यावर खायला आवडतं. हो. पनीर इकडे कुठेतरी असतो. पनीर पण आम्ही घरीच बनवतो. इकडे दूध खूप चांगल्या क्वालिटीचे येतं, तर घरीच पनीर चांगला बनतो. ओके, हे वेगवेगळ्या प्रकारचे चपातीचे पीठ आहे. रेडीमेड गव्हाचं पीठ, चक्का आटा आणि बरेच काही. आणि इथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ, बघू शकता. इकडचे लोक जास्त बासमती राईसच खातात, पण आम्हाला कोलम आवडतो. हा जास्मिन फ्रेग्रन्स राईस आहे. हा मोस्टली थायलंड आणि हाँगकाँगची लोक खातात. आणि आमचा फेवरेट हा आहे, आंध्रा सोना. 5 किलोचं पॅकेट जवळजवळ 9 पाऊंडचं आहे, म्हणजे 1000 रुपयाच्या वर. एवढे प्रकारचे तांदूळ सगळे आहेत. हा 10 किलोचा खाली आहे. ओके, 10 किलोचं कितीच आहे? 14, म्हणजे 15 पाऊंड जवळजवळ. कमी झाले तरी. पहिला 18 पाऊंडला घ्यायचं ना आपण. झालं.
चांगलं आहे, काहीतरी कमी होते भाव. आणि आपल्या सगळ्यांची मॅगी फेवरेट ही इंडियन मॅगी आहे. इथे पण मॅगी मिळते पण ही इंडियन मॅगी आहे. थँक्यू. सॉरी. पराठे इकडे ठेव. आपण आत्ताच फ्रेश भेंडी घेतली आहे बरोबर, पण इथे अशी कटिंग केलेली भेंडी पण मिळते. तुम्ही बघू शकता, जी फ्रोझन असते. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की भेंडीला ओकळा म्हणतात म्हणून इथे बघू शकता. कारण वाटण तर करायचं असतं. अरे 3ला आहे नाही म्हणजे महाग आहे. असा फ्रोझन नारळ पण आहे इथे. जो हे काय मला सांग, कितीला आहे? 3 पाऊंडला आहे. तर रोहन तुला महाग वाटतोय का? महाग आहे. तर हा रोहनला महाग वाटतोय, तर त्यापेक्षा अख्खा नारळ घेतलेला परवडतो. स्वस्त आहे बऱ्यापैकी. हो, तुला जे आवडेल ते घे. त्यातलं नारळाचं दूध काढलेलं असू शकतं त्या लोकांनी, म्हणून ते स्वस्त विकू शकतात ते लोक. त्याला घेऊन बघूया काय आहे ते. असे हे रेडीमेड पराठे असतात, फक्त तव्यावर शेकायचे. आलू हा आलू कुलचा पराठा आहे, कुलचा आहे तो आलूचा. तर ते वेगवेगळे रेडीमेड मिळतात बरंच काही, पण आम्ही नाही प्रेफर करत असं खाणं. घरीच बनवलेलं प्रेफर करतो, पण तरी देखील कधीतरी इमर्जन्सीसाठी काम पडतात. हे काय रोहन? काय बघ, तुझी आणि माझी आवडती पुरणपोळी. सगळ्यांची आवडती पुरणपोळी. आलू पराठा आहे ना, हे आम्ही कधी कधी घेतो कारण ते बरं पडतं. 3 पाऊंडची पुरणपोळी म्हणजे जवळजवळ 350 ते 350 रुपये. किती आहे त्याच्यामध्ये पुरणपोळ्या? 4, फक्त 4. 4 पुरणपोळ्या आहेत 350 रुपयाच्या. झालं आपल्याला जे बनवायचं त्याच्याप्रमाणे झालंय. पीठ झाला आणि कढीपत्ता झाला, जिरं ते आपल्या घरी आहे, जिरं राई आहे. त्याच्याला लागणार मिरची पण घेतली आहे, पीठ पण घेतलंय. ऑलमोस्ट सगळं जवळ घेतलं जातं बरोबर ना. हे जे समोर दिसतंय हे सगळे आपले गरम मसाले आहेत इथे. हो पूर्ण सेक्शन जो आहे हा गरम मसाल्यांचा. हो, ते डिंकापासून सगळं A to Z. डिंक आहे का ते? हे डिंक आहे. डिंक, सगळ्या प्रकारचे गरम मसाले आहेत. हलीम आहे, हलीम, हरडे, नटमग पावडर, सगळं जे तुम्ही सांगाल ते आहे. माझा फेवरेट कुठला माहितीये सॉस? हा बघा. चला मासे घ्यायची वेळ आली. मासे घ्यायची वेळ आलेली आहे. हे फ्रोझन सगळं इकडे आहे, म्हणजे हा बोंबील आहे पण फ्रोझनचा आहे. खाण्यात मला इंटरेस्ट नाहीये. दाखव बोंबील कसा आहे तो. हा बघ, बोंबील जवळजवळ आम्ही गेले 3 वर्ष खाल्ला नाहीये, पण हा जो बोंबील आहे हा येतो बांगलादेश वरून. 3 पाऊंडला आहे. 3 पाऊंडला आहे, पण आम्ही नाही प्रेफर करत फ्रोझन बोंबील खायला, कारण त्याची सगळी मजा गेलेली असते बोंबलाची, आणि त्याच्यामुळे आम्ही नाही घेत आहेत ते आता. इथे असे छोटे छोटे मासे आहेत ना, साफ केलेले असतात, बघू शकता तुम्ही बरेचसे. हे बघा, गाबोळी आहे. मला ते ही पालाची असावी का त्याची, मला असं वाटतं. इल्सा म्हणजे पाला का? पाला. मी पाल्याची गाबोळी बघून ओळखतो मला, कारण ती जे रेषा आहेत ना याच्या, तो पाल्याच्या गाबोळीला म्हणजे असं म्हणतात की गाबोळी खायची तर पाल्याची खायची. पण फ्रोझन असल्यामुळे आम्ही नाही प्रेफर करत, कारण आम्ही फ्रेश मासे खाणारे आहोत आणि त्यामुळे फ्रोझन मधले आम्ही खूपच कमी व्हरायटी घेणं पसंत करतो, जसं की सुरमई आहे किंवा कोलबी आहे. निवट्या आहेत. निवट्या पण तुम्ही बघू शकता.
लिची लिची असं वाटतं अख्खं पॅकेट पिऊन टाकू. बरोबर. पिऊन टाक ना. आणि बघा मी काय पिते, लस्सी. तर मँगो लस्सी पिताय. चिअर्स. चिअर्स. परत परत चिअर्स. चिअर्स करायला आपलं जोरात का बघा. Cheers. आलो घरी एकदाचे. आणि त्याचे आले बाबा दमले रोहन. दमलो कारण बऱ्याच दिवसांनी उन्हामध्ये आपण जाऊन आलोय ना. हा, उन्हात वावराची सवय आता तुटली आहे, त्याच्यामुळे उन्हात जाऊन आलं की थकायला होतं. पण एशियन शॉपला जायचं म्हटलं की एक मजा असते की नाही, कारण सगळं इंडियन इन्ग्रेडियंट्स बघायला, मसाले, डाळी, तांदूळ, बरंच काही तुम्ही ह्या व्हिडिओत पाहिलंच असेल की एशियन शॉपला काय काय मिळतं. तर आम्हाला दोघांनाही आवडतं एशियन शॉपला जायचं आणि खूप सारी शॉपिंग करायची. तर आम्ही इन्ग्रेडियंट आणले आहेत. आम्ही ठरवलं पण आहे काय बनवायचं आहे ते. म्हणजे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रीयन स्नॅक्स बनवायचा आहे आणि रोहन मला बनवून देणार आहे. पण व्हिडिओ ऑलरेडी खूप लॉंग झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की जी काही रेसिपी बनवणार आहे त्याचा आपण सेकंड पार्टमध्ये व्हिडिओ शूट करूया आणि तुम्हाला दाखवूया. काय म्हणतेस तर रोहन? सेकंड जे काय आम्ही शॉपिंग केली आहे ना ती तुम्हाला आम्ही दाखवलीच आहे ऑलरेडी. तर त्याच्यामुळे तुम्ही गेस करा, तुम्ही अंदाज लावा की आपल्याकडे काय बनणार आहे आज खायला. तर बघूया तुम्ही बरोबर अंदाजा लावतायत की हा, नाही. म्हणजे तुम्हाला अंदाज येतोय का बघा की आम्ही काय महाराष्ट्रीयन स्नॅक्स बनवणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं रिव्हील होईलच, कारण आम्ही रेसिपी पण दाखवूच. पण ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय बनवणार आहोत. तर आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल आणि मजा येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब तर करा जर तुम्ही केलं नसेल तर. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार.